आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू होत आहे, शेवग्याच्या भाजीच्या रेसिपी. शेवग्याची भाजी म्हटलं तर काय, शेवग्याच्या झाडाला जे पानं येतात त्याला शेवग्याची भाजी म्हटलं जातं. तर शेवग्याच्या भाजीपासून आपण दररोज एक रेसिपी बनवणार आहोत. ही भाजी जेवढी औषधी गुणधर्माने भरलेली आहे तेवढीच शरीराला देखील गरजेची आहे. आपल्या शरीरातील 350 रोगावर ही भाजी काम करते. तुमच्या शरीरात कशाचीही कमी असू द्या, ही भाजी तुम्हाला पूर्ण करण्यास मदत करणार आहे. आणि ही भाजी डायरेक्ट खायचं म्हटलं तर मुलं खात नाहीत. आपण दररोज तीच रेसिपी ट्राय करून म्हणजे कंटाळून जातो. तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या तुम्ही भाज्या जर या भाजीपासून बनवल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सर्व सदस्य आवर्जून ही भाजी खात जातील. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर याच भाजीचे मी आज बनवलेले आहेत गट्टे. तर त्याच्यासाठी मी 2 मुठी शेवग्याची भाजी आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या. अर्धा कप पाणी घालून फिरवलं. नंतरून मोठी 1 वाटी बेसन पीठ घातलं. ओवा, जिरे आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घेतली. धना जिरा पावडर, गरम मसाला, सोबतच कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मीठ आणि थोडंसं तेल घालून याचं पीठ मळून घेतलं. पीठ असं मळलं जसं नॉर्मली आपण पुऱ्याला पीठ मळतो त्या पद्धतीने. आता या पिठातला थोडा थोडा हिस्सा काढून घ्यायचा. आता गट्टे बनवण्यासाठी याचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचेत. लहान मोठे छोटे जाड पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने हे रोल तयार करून घ्या. इथं मी मिडियम साईजचे हे रोल तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने. आणि सर्व पिठाचे याच पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचेत. आता गट्टे बनवताना ना डायरेक्ट पाण्यामध्येही उकळत्या पाण्यात हे गट्टे शिजून घेतले जातात किंवा वाफेवरही वाफलून घेऊ शकतात. आता या गट्टे बनवायच्या 2 पद्धती असतात. हे रोल तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये डायरेक्ट शिजून किंवा वाफलून घेऊ शकता आणि असं चाळणीवर ठेवूनही याला वाफ देऊन घेऊ शकता. तर बघा, इथं चाळणीवर मी सर्व गट्टे ठेवून घेतलेले आहेत, म्हणजेच रोल ठेवलेले आहेत. वरतूनही त्याला थोडंसं तेल लावले म्हणजे ते वाफरल्यानंतर एक दुसऱ्याला चिपकत नाही आहेत. तर कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं. पाण्यावर ही मी रोलची जी चाळणी आहे ती वर ठेवून दिली. आता या चाळणीवर वरतून आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट या रोलला वाफ देऊन घ्यायची. जेवढी छान वाफ बसल तेवढे रोल खायला छान लागतात, म्हणजे भाजीमध्ये एकदम छान आणि टेस्टी लागतात खाण्यासाठी. तर वरतून मी ताट झाकून ठेवलेलं आहे. पूर्ण 15 मिनिट मी याला वाफ देऊन घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त छान आपले इथं हे रोल वाफलून निघालेले आहेत. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कांदे, 8-10 काजू, अर्धा इंच अद्रक आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरून घेतल्या. 2 चमचे दह्यात लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर हळद टाकून सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या. आता काय करायचंय, जे रोल तयार करून घेतलेले होते ते रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला कसे पीसेस हवे आहेत त्याच्या हिशोबाने हे रोल इथं कट करून घ्या. या रोलला ना नुसती आपण पोह्याला फोडणी देतो त्या पद्धतीने फोडणी देऊन फ्राय करून खाल्ले ना तरी खूप भारी लागतात किंवा तळून खाल्ले तरी छान लागतात. पण याची मी भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं. जिरे, 2 लवंगा, तेजपत्ता, 1 विलायची, दालचिनीचा तुकडा फोडणीत घातला. नंतरून जी कांदा, काजू, अद्रक, लसूण घालून पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट घालून घेतली. आता या भाजीला दही वापरीत आहोत म्हणून टोमॅटो वापरायचं नाही आणि गट्ट्याच्या भाजीला आवर्जून दहीच वापरलं जातं. तर इथं ही कांद्याची पेस्ट 2-3 मिनिट छान परतून घ्यायची. जेव्हा ही कांद्याची पेस्ट तेल सोडायला लागते त्यावेळेस आपण जे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले होते ना ते मसाले या कांद्याच्या पेस्टमध्ये घालून घ्यायचे. गट्ट्याची भाजी नेहमी दही घालूनच बनवली जाते. आता गट्ट्याची जास्त भाजी राजस्थानमध्ये बनवली जाते, पण आपल्या इकडेही ही भाजी आवडीने खातात. एखादे मोठे फंक्शन असेल तर त्या फंक्शनमध्ये आवर्जून गट्ट्याची भाजी ठेवतात. ही भाजी या पद्धतीने नक्की बनवून पहा,
खूप भारी आणि टेस्टी बनून तयार होते. आणि मेन म्हणजे शेवग्याच्या पानाचे गट्टे जे आहेत ना, ते खरंच खूप छान आणि चविष्ट तयार होतात. तर जे मसाले वाटीमध्ये मिक्स करून ठेवलेले होते ते इथं मी घालून घेतले. आता हा मसाला जोपर्यंत स्वतःहून तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅसवर हा मसाला छान शिजून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा आणि छान चमचेने हा मसाला या पद्धतीने परतून घ्यायचा. आता इथं मसाल्याने तेल सेपरेट केलं की लगेच याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला पाणी किती घालायचे ती तुमची चॉईस राहील. तुम्हाला भाजी कशी करायची त्याच्या हिशोबाने, म्हणजे किती भाजी करायची त्याच्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी घालून घ्या. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मसाला शिजून तयार झालेला आहे. जे मसाले घातले होते त्याने तेल सेपरेट केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी कोणतं घालायचं? जे पाणी आपण हे गट्टे वाफवण्यासाठी ठेवलं होतं तेच पाणी भाजीत घालायचं आणि त्याच पाण्याने भाजीला जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते. तर आता पाणी घातल्यानंतर भाजीला उकळी येऊपर्यंत वाट बघायची. भाजीला पहिली उकळी आली की जे गट्टे आपण कट करून ठेवलेले होते ते गट्टे इथं भाजीमध्ये घालून घ्यायचे. भाजीमध्ये सर्व जिन्नस घातले, पण मीठ घालायचं राहिलेलं आणखीन. तर मीठ घालून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता इथं भाजीला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये जे गट्टे कट करून ठेवलेले होते ते गट्टे इथं भाजीमध्ये घालून ठेवायचे. गट्टे भाजीमध्ये घातल्यावर गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर छान 5-7 मिनिट हे गट्टे भाजीमध्ये शिजून घ्यायचे. जेवढी छान आरामशीर भाजी शिजते ना तेवढी भाजी खायला एक नंबर लागते. पनीरच्या भाजीला काय करता, पनीरच्या भाजीपेक्षाही भारी ही गट्ट्याची भाजी लागते. आणि स्पेशली शेवग्याच्या भाजीचे गट्टे आणखीनच खूप भारी लागतात. एक तर शेवग्याच्या भाजीमध्ये कॅलरीज नाहीच्या बराबरीने असतात आणि बाकीचे जीवनसत्वे गुण तर खूपच असतात. मी म्हटलं ना ही भाजी तुमच्या जीवनामध्ये 350 रोगावर काम करते. तर 5-7 मिनिट हे गट्टे छान शिजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त सरभरीत अशी गट्ट्याची भाजी तयार झालेली आहे. आता याची टेस्ट डबल करण्यासाठी याच्यामध्ये थोडीशी वरतून कसुरी मेथी घालून घ्यायची आणि सोबतच तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचे. कोथिंबीर असेल तर नक्की वरून कोथिंबीर घाला.